सांगोली विरुद्ध उत्कर्ष सावळे असा हा सामना पहिल्या फेरीचा शेवटचा सामना मैदानात आपण पाहतो, जिथे पहिल्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर सांगोली संघानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेला. पहिल्या चेंडूवरती फलंदाज केतननं चौकार मारला आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिलं षटक जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पवन पुन्हा एकदा तयार. मोठा फटका मारण्याचा मनसुबा होता, परंतु यावेळेस गोलंदाजाने हेरलं. एका निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिल्या चेंडूवरती मार खाल्ल्यानंतर कमबॅक केले गोलंदाज पवननं. पहिल्या फेरीची शेवटची लढत मैदानात पाहतोय. पहिलं षटक जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 2 खेळाडू फक्त बाहेर आहेत. फलंदाजांसाठी अनुकूल असलेलं हे पहिलं षटक. गोलंदाज पवन तयार. यावेळेस जबरदस्त फटका, चेंडू जातोय डीप मिड विकेटवरून मारलेला हा दणदणीत आलेला हा षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावफलक नक्कीच पुढे जात आहे. बिनबाद 10 अशी सुरुवात झाली आहे. चांगली सुरुवात झाली आहे खरं तर, कारण की पहिल्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा, त्या निर्णयाला साजेशी कामगिरी करणं आपल्या संघासाठी अनिवार्य असणार आहे. सलामीची जोडी केतन आणि मिलिंद. केतननं आत्तापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलाय. एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं एकूण नाबाद अशा 10 धावसंख्येवरती खेळतोय. चांगली कामगिरी आपण बघतो आत्तापर्यंत केतननं केलंय. गोलंदाजी मार्कवर पवन. खरं तर थोडंसं दडपण क्रिएट झालं असेल. एक चौकार एका षटकाराचा मार खाल्ल्यानंतर कमबॅक करणं अनिवार्य असणार आहे. आपल्या संघासाठी घरच्या मैदानावरती चांगली कामगिरी करणं अपेक्षित असणार आहे. चांगला चेंडू टाकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू खालती प्रशांत माळी येणार, उचलणार, फेकी होणार. एकाच धावेवरती समाधान मानलंय. या एका धावेनं धावफलक 1 पुढे गेला. जिथे धावा झाल्यात त्या बिनबाद 11. त्यानंतर बऱ्याच अवधीनंतर फलंदाजीच्या प्रतीक्षेत असलेला फलंदाज मिलिंद मात्र डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंडवरती येतोय. फील्डमध्ये नक्कीच चेंजेस होणार. डावखुरा फलंदाज असले की पुन्हा एकदा फील्ड चेंज होतीये. देन राईट हँडेड बॅट्समन असेल पुन्हा फील्ड चेंज होणार, कारण की जे डावखुरे फलंदाज असल्यानंतर आणि पहिलं षटक आपण पाहतोय की जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू बाहेर आहेत आपण बघतोय. एक लॉंग ऑफच्या दिशेनं आणि एक वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं. गोलंदाज पवन माली पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तयार. स्ट्राईक एंडवरती फलंदाज मिलिंद. चांगला फटका, जास्त उंची लांबी कमी झाली आहे. निशांत माली चेंडू खालती येतोय आणि झेल घेतलाय. कोणतीही चूक नाही. पहिला गडी सांगोली संघाचा बाद. खरं तर असं वाटलं एक क्षणी की झेल सुटतोय की काय, कारण की दुपारचं टायमिंग आहे. सूर्याची किरणं कदाचित डोळ्यांवरती येत असतील, परंतु त्या सर्व गोष्टींना न जुमानता निशांत मालीनं हा झेल घेतला गेला. पहिला गडी बाद झालाय सांगोली संघाचा. मिलिंद बाद झाला की ज्याने एकही धाव नाही जमा केली आपल्या संघासाठी, परंतु जो केतन आहे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतो आत्तापर्यंत. जो पवन माली थोडंसं दडपण जे प्रेशर क्रिएट झालं होतं ते कुठेतरी कमी झालं असेल. फलंदाज एक बाद झालाय, कारण की त्यानंतर जो नवीन येणारा फलंदाज असतो त्याच्यावरती थोडंसं दडपण असतं, कारण की मैदानात आल्यानंतर सुरुवातीपासून मोठे फटके मारण्यासाठी कुठेतरी थोडंसं अडचण निर्माण होते. परंतु पाहायचे कशा प्रकारे फलंदाजी होणार. गोलंदाज पवन माली पुन्हा एकदा तयार. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. जिथे कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता तिथे फलंदाजांनी चपलाईनं या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय 13च्या घरामध्ये. 1 बाद 13 अशी धावसंख्या झाली आहे. पंचांनी पहिलं षटक
संपण्याचा इशारा केलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सावळे विरुद्ध खेळत असताना सांगोली संघाने आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या जमा केली ती 13. बरेचसे प्रेक्षक घरबसल्या या मॅचचा देखील आनंद घेत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स आपण बघतो त्यांच्या माध्यमातून यूट्यूबवरून हे सामने आपण घरबसल्या देखील पाहू शकता. काल देखील पाहिलं आपण, बरेचसे प्रेक्षक घरबसल्या या मॅचचा आनंद घेत होते आणि अशा सर्व प्रेक्षकांचं आपण स्वागत करूयात आणि पुन्हा एकदा मॅचकडे वळूयात, जिथे आपण पाहतोय पहिलं षटक संपले गेले, पहिलं सत्र चालू आहे, जिथे सांगोली संघ पहिल्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करताना चांगल्या स्थितीमध्ये 1 बाद 13 अशी धावसंख्या झाली आहे. जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं ते संपलंय. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर आता देवेश माली याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज सागर. चांगला फटका, देवेशचं स्वागत केलं गेलंय. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषे पलीकडे हा दणदणीत असा षटकार. या 6 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय एका गड्याच्या मोबदल्यात 19च्या घरामध्ये. आमचे गुणलेखक अनिकेत माळी प्रत्येक चेंडूवरती काय काय घडते मला सांगते, त्या बेसवरती त्या जोरावरती चांगलं समालोचन आम्हाला करायला मिळतंय. प्रत्येकाचं योगदान क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. सध्या योगदान मैदानामध्ये आपण पाहतोय की सावळे संघाकडून गोलंदाजी चांगली होणं अपेक्षित आहे, कारण की सांगोली संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतलाय फलंदाजी, कारण की त्यांची ती स्ट्रेंथ आहे, त्यांना माहिती आहे की आपली जमेची बाजू आपली बॅटिंग ऑर्डर आहे, त्या जोरावरती आत्तापर्यंत चांगली धावसंख्या जमा केली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आहे, पंचांनी बोट वरती केलंय. फलंदाज सागर याच्या पारीचा अंत. एकोणीस अशी धावसंख्या झाली आहे. 2 बाद 19. सागर बाद झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज अमर माते हा मैदानामध्ये येतोय. केतन जो सलामीचा फलंदाज झालाय, आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याने जास्तीत जास्त स्ट्राईकवरती राहणं गरजेचं असेल आपल्या संघासाठी. तो नाबाद 13 या धावसंख्येवरती खेळतोय. नवीन फलंदाज अमर मैदानात आलाय. गोलंदाजी मार्कवर देवेश जरी एका षटकाराचा मार खाल्ला असला, त्यानंतर त्यानं चांगलं कमबॅक केलंय. त्याच फलंदाजाला त्यानं बाद केलंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चेंडूनं बॅटची कडा घेतली आहे, मिसफील्ड झाली आहे. जिथे चेंडू अडवायला पाहिजे होता मिसफील्ड झाली. चेंडूनं सीमारेषा ओलांडली आहे. पंचांनी चौकार असल्याचा इशारा केला. या 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती 23च्या घरामध्ये. सावळे संघातील खेळाडूंना जाणलं पाहिजे की एक एक धाव किती महत्त्वाची आहे आणि घरचं मैदान आहे, त्यामुळे जास्तीत जास्त योगदान तुमच्याकडनं चांगलं पॉझिटिव्ह आपल्या संघासाठी होणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला यानंतर धावा चेस करायचे आहेत. गोलंदाज देवेश पुन्हा एकदा तयार. हा चेंडू नक्कीच पंच हा चेंडू वाईड असल्याचं घोषित केलंय. अवांतरच्या स्वरूपात ही धाव सांगोली संघाच्या खात्यामध्ये जाते. या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतंय 24च्या घरामध्ये. पुन्हा एकदा पंचांनी हा चेंडू वाईड असल्याचं घोषित केलं. आमिर सर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. अतिरिक्त धाव जाते. अतिरिक्त धावेनं धावफलक 1 न पुढे गेले. जिथे धावा झाल्या त्या 25. यावेळेस आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहिलं की हाही देखील चेंडू वाईड असावा, परंतु चांगला चेंडू टाकला. कमबॅक केलाय देवेशनं. जरी बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले, वाईड टाकल्यानंतर हा चेंडू निर्धाव टाकण्यात त्याला आलेलं हे यश. स्लोवर पद्धतीचा हा चेंडू आपण पाहतोय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नसेल. दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना रोखलं गेलंय. या एका धावेनं धावफलक 1 न पुढे गेलं. जिथे धावा झाल्यात त्या
26. दोन बाद 26 अशी धावसंख्या झाली आहे. गोलंदाज देवेश माली पुन्हा एकदा तयार. गोलंदाज देवेश तयार. स्ट्राईक एंडवरती फलंदाज केतन. बॅटची कडा तर खरं तर घेतली, परंतु सेफ लँडेड एरियामध्ये हा चेंडू पडला. चेंडू उचलणार, फेके होणार. एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. पंचांनी दुसरं षटक संपण्याचा इशारा केलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सावळे विरुद्ध खेळत असताना सांगोली संघानं 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा जमा केल्या, त्या 27. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कशा प्रकारे धावा जमा होतील, कशा प्रकारे फलंदाजी होईल हे पाहणं गरजेचं असेल. दोन षटकांची सांगता झाली. आतापर्यंत धावा झाल्या त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 27. चांगली धावसंख्या तसं म्हटलं तर सांगोली संघाच्या या फलंदाजांनी जमा केली आहे. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जरी या सरासरीनं धावा केल्या तर नक्कीच 50च्या पुढे एक चांगलं टार्गेट सावळे संघासमोर ठेवता येईल, कारण की सावळे संघ चांगली फलंदाजी, चांगली बॅटिंग या संघामध्ये. चांगला चेंडू, पहिलाच चेंडू फुलटॉस पद्धतीचा आणि चेंडूला सीमारेषे पलीकडे धाडलाय. डीप मिड विकेट सीमारेषे पलीकडे आलेला हा दणदणीत असा षटकार. या 6 धावेच्या मदतीने नक्कीच धावफलक जात आहे ते 33च्या घरामध्ये. केतन खरं तर चांगली फलंदाजी करतो आतापर्यंत आपल्या संघासाठी. ज्याप्रमाणे सलामीचा फलंदाज म्हणून मैदानात आलाय, आतापर्यंत त्यानं चांगली कामगिरी केली आहे. चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला पोहोचवण्याचं काम त्याने केलंय. अजूनही प्रयत्न करतोय. हे 3रं षटक आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक 3रं षटक घेऊन आले गोलंदाज अतुल माळी. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारलाय केतननं. षटकारानं सुरुवात केली आहे. 33 अशी धावसंख्या झाली आहे. आपण पाहतोय केतन हा सलामीचा आलेला फलंदाज आहे. त्यानंतर मिलिंद आला होता, तो बाद झाला. त्यानंतर सागर देखील बाद झाला. त्यानंतर मैदानामध्ये आपण पाहतो अमर आणि केतन ही जोडी उपस्थित. बॅटची कडा घेतली गेली आहे, झोकून दिलंय खेळाडूनं. 1 धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानलंय. विशाल बार्शीनं सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. खरं तर प्रत्येक खेळाडूंना असं योगदान देणं आपल्या संघासाठी गरजेचं आहे. स्वतःला झोकून दिलं गेलं पाहिजे. प्रत्येक खेळाडूंना 100% इनपुट देणं गरजेचं आहे. हे जे मैदानात 11 खेळाडू उतरतात त्यांना जाणलं पाहिजे की आपण फक्त 11 खेळाडू खेळत नाही. आपल्यासोबत आलेले सवंगडी असतील, मित्र असतील, गावातील आप्तेष्ट मंडळी असतील, या सर्वांचं अपेक्षांचं ओझं घेऊन तुम्ही मैदानात उतरतात. त्यामुळे चांगली कामगिरी होणं गरजेचं असतं तुमच्यासाठी आणि संघासाठी देखील आणि गावासाठी देखील. गोलंदाज अतुल माली पुन्हा एकदा त्यानं चांगलं कमबॅक केलं. जरी षटकाराचा मार खाल्ला असला तरी चांगलं कमबॅक केलंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मोठा फटका पाहायचा. सीमारेषा ओलांडणार की झेलबाद होणार, कोणतीही चूक नाही. नक्कीच प्रशांत माली खेळाडू आपण पाहिला, सहजरित्या तो झेल घेतला गेला आणि हा 3रा गडी बाद झालाय सांगोली संघाचा अमर. अमरने आपल्या संघासाठी 5 धावांचं योगदान दिलं. त्या जोरावरती आतापर्यंत 3रा गडी हा बाद झाला आणि धावा झाल्यात त्या 34 धावा झाल्यात. नवीन फलंदाज मैदानात येतो अनिकेत, परंतु स्ट्राईक एंडवरती फलंदाज असेल केतन.
जर सावळे संघातील गोलंदाजांनी केतनची विकेट काढली तर नक्की सांगोली संघ बॅकफुटवर जाईल असं म्हणायला हरकत नसेल. त्याच्या विपरीत, त्याच्या उलट जर केतन शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात राहिला तर एक चांगलं टार्गेट सांगोली संघ सावळे संघासमोर ठेवेल, यामध्ये काहीच शंका नसेल. गोलंदाज अतुल माळी पुन्हा एकदा तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. ब्लॉकहॉलमध्ये हा चेंडू खरं तर टाकला गेला. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली. या एका धावेनं धावफलक 1 पुढे गेला. जिथे धावा झाल्या त्या 35. 3 बाद 35 अशी धावसंख्या झाली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो अनिकेत मैदानात आला. अनिकेतनं खरं तर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं पाहिजे सिंगल्स घेऊन अनिकेतनं, आणि केतनला जास्त स्ट्राईक कशा प्रकारे देता येईल असा विचार करायला पाहिजे. पंचांकडे जोरदार अपील केले. परंतु पंचांनी दात फेटाळून लावली आहे. एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. जसं म्हटलं की नवीन फलंदाज आला मैदानात की त्याला पहिल्या चेंडूपासून आक्रमण करता येत नाही किंवा मोठे फटके मारण्यासाठी तेवढा जम बसत नाही. त्यासाठी त्यानं जो आधीचा फलंदाज मैदानात चांगली कामगिरी करतोय त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. पंच आमिर सरांनी हे तिसरं षटक संपण्याचा इशारा केलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सावळे विरुद्ध खेळत असताना सांगोली संघानं आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यात धावा जमा केल्या त्या 35. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत आपण पाहिलं 3 षटकं झाली. पहिलं षटक टाकलं पवननं, ज्यात त्याने धावा दिल्या त्या 13. दुसरं षटक टाकलं देवेशनं, धावा दिल्या 14. त्यानंतर तिसरं षटक टाकलं अतुलनं. जरी पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्ला असला, त्यानंतर उर्वरित 5 चेंडूंमध्ये फक्त त्यानं धावा दिल्या 2. अशा एकूण त्यानं 8 धावा दिल्या. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. पाहायचं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पाहायचं चांगली गोलंदाजी विशालकडनं अपेक्षित असेल. ज्याप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं आपण पाहिलं तसे चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. परंतु स्ट्राईक एंडवरती फलंदाज केतन खेळतोय. आपण पाहिलं केतन 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं चांगली कामगिरी आतापर्यंत केतननं केली आहे आपल्या संघासाठी. नाबाद 21 या धावसंख्येवरती केतन खेळतोय. केतननं या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल. हा चेंडू पंच आमिर सरांनी वाईड असल्याचं घोषित केलंय. जिथे धावा झाल्या त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 36. चांगला चेंडू टाकला होता परंतु फलंदाज केतनना हेरला की स्लोअर पद्धतीचा चेंडू आहे. गोलंदाज टर्न होतोय आणि त्यानं चांगला वेट करून थांबून या फटक्याला सीमारेषे पलीकडे धाडलंय चेंडूला. या 6 धावेच्या मदतीनं नक्कीच धावसंख्या झाली ते 41च्या घरामध्ये. मी सुरुवातीला म्हटलं की केतन जर शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात राहिला तर नक्कीच धावसंख्या 50च्या पुढे जाईल, यामध्ये शंका नसणार आहे. त्याचं स्वागत विशालचं आपण पाहिलं षटकाराने केलं. केतननं षटकार मारला. या षटकाराच्या मदतीनं केतन नाबाद 27 या धावसंख्येवरती खेळतोय. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा तयार. कमबॅक करणं अनिवार्य असणार आहे. यावेळेस या चेंडूला आपण पाहिलं थोडीशी गती होती. एका निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटकाराचा मार खाल्ला. त्यानंतर गोलंदाज विशालनं कमबॅक केलं गेलं. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जायचंय. 41 अशी धावसंख्या झाली आहे. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 41 अशी धावसंख्या झाली आहे. केतन नाबाद 27 या धावसंख्येवरती खेळतोय. विशालनं जरी पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्ला असला त्यानंतर कमबॅक केलंय. पाहायचं या 4 चेंडूंमध्ये कितपत सांगोली संघ पोहोचतोय जेणेकरून चांगलं टार्गेट ठेवण्यात त्यांना यश येईल सावळे संघासमोर. गोलंदाज विशाल तयार. सामना करेल केतन. 41 धावसंख्या झाली आहे.
42 धावा झाल्यात. गोलंदाज विशाल तयार. रिव्हर्सशिप खेळण्याचा मनसुबा होता. पंचांकडे जोरदार अपील केलं परंतु पंचाने दात फेटाळून लावली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक अजूनही 42च्या घरामध्ये. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा तयार. यावेळी चेंडू पाहतोय डीप मिड विकेटच्या दिशेने घरंगळत गेला. दुसरी धाव धोक्याची ठरेल का? डायरेक्ट हिट झाली आहे. नक्कीच पंचांनी बोट वरती केलंय. याचाच अर्थ फलंदाज केतन याच्या पारीचा अंत. केतनने चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होता. चांगली फेकी केली आणि डायरेक्ट हिट झाल्यामुळे फलंदाज बाद झाला. हा चौथा गडी सांगोली संघाचा बाद झालाय. धावसंख्या झाली ती 43च्या घरामध्ये. केतनने चांगली कामगिरी केली. केतन बाद झाल्यानंतर अमर ठोकल हा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. विशालनं चांगली गोलंदाजी केली आपण बघतोय. एका षटकाराचा मार खाल्ला त्यानंतर सुंदर कमबॅक केलं त्यानं आणि केतन सारख्या फलंदाजाला बाद करण्यात त्याला आलेलं हे यश. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा तयार. बॅटची कडा घेतली. खरं तर चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होत तेवढं चांगलं टायमिंग जुळलं नाही. एकाच धावेवरती समाधान मानलंय. या एका धावेनं धावफलक 1 न पुढे जिथे धावा झाल्या त्या 44. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकातील धावा झाल्या त्या 44. खरं तर अंतिम षटकामध्ये हाणामारी होणं अपेक्षित होतं. तिथे विशाल बार्शीनं चांगली कामगिरी केली आणि फलंदाजांना रोखलं आणि कमीत कमी धावा दिला आतापर्यंत आपल्या षटकामध्ये. चांगला चेंडू टाकला. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न धोकादायक ठरेल आणि फलंदाज नक्कीच बाद होणार. दुसऱ्या धावेसाठीचा मोह आवरला नाही. फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद झालाय. पंचांनी पहिलं सत्र संपण्याचा इशारा केलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर सावळे विरुद्ध खेळत असताना सांगोली संघानं धावा जमा केल्या त्या 45. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 46 धावा. आत्ताच उपस्थित झालेले आमचे प्रकाश लंगोटे. क्रिकेटची जबरदस्त आवड आणि दरवर्षी त्यांची प्रेक्षक चांगली उपस्थिती असते. त्यांचंही उत्कर्ष क्रिकेट क्लब सावळेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. त्यानंतर आमचे परम मित्र सचिन तांडेल जे पानसेल गावचे आहेत त्यांनी उपस्थिती लावली या मॅचसाठी. क्रिकेटची आवड आहे खरं तर त्यांना या मैदानापर्यंत घेऊन आली आहे आणि तेही पानसेलच्या संघामध्ये खेळत असतात. त्यांनी सांगितलं क्रिकेटची आवड असते त्यामुळे या सावळेच्या मैदानावरती मी आलोय मॅचेस बघण्यासाठी. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. 24 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. जर हा सामना घरच्या मैदानावरती जिंकायचा असेल उत्कर्ष सावळे संघाला तर अर्थात त्याच्या उलट जर या धावा सांगोली संघाने रोखल्या तर हा सामना तुमचा संघ जिंकेल. परंतु क्रिकेटमध्ये म्हणतात की अनिश्चितपणा भरलेली असते. कधी काय होईल आपण सांगू शकत नाही. येणारा काळ आपल्याला सांगेल की हा सामना कोण जिंकलाय. आमचे देवळी गावचे अष्टपैलू खेळाडू सिनियर खेळाडू योगेश पाटील यांचे देखील आगमन झालंय. आयोजकांच्या वतीनं त्यांना विनंती असेल व्यासपीठावर यायचं स्थानापन्न व्हायचं. नारपोळी आणि उलवे नारपोळी आणि उळवे दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की कॉमेंट्री बॉक्समध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. येणारे 24 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. आव्हान कशा प्रकारे पार पाडणार सावळे संघातील फलंदाज के गोलंदाजीच्या जोरावरती सांगोली संघ कमबॅक करणार हा सामना जिंकणार येणारा काळ सांगेल. परंतु
चांगलं आयोजन आपण बघतोय देवेंद्र माळी, कारण की दरवर्षीप्रमाणे उत्कर्ष क्रिकेट क्लब सावळेच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या मदतीनं हा सामना यूट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक घरबसल्या बघतात. त्यातच आपले सिनियर कॉमेंटेटर रोशन सकपाळ सरांनी देखील या मॅचसाठी शुभेच्छा दिल्या. ते देखील घरबसल्या या मॅचचा आनंद घेतात आणि त्यांनी या आयोजनाला देखील शुभेच्छा दिल्या. सुंदर आयोजन केलं आहे, तर त्यांचंही आपण उत्कर्ष क्रिकेट क्लब सावळेच्या वतीनं आभार मानूया. अरे तिथे पट्टी लावतो. अरे आधी भरलेली होते ना, पाणी बाटली ना भरलेली, पट्टी लावत नाही, बँडेज नाही केलं. अरे नाक्यात तू का पिक्चर लागत होते? हां सांगितलं. हे घरे जा जाऊ जा. देरो बाटली इथेच ठेवतो. नाही पंचांचा सामना सुरू. धावांची गरज आहे. जर घरच्या मैदानावरती हा सामना आपल्याला जिंकायचा असेल तर सलामीची जोडी अतुल माळी आणि नॉनस्ट्राईक एंडवरती ऋषिकेश, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमर याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा मनसुबा होता, प्रयत्न फसला गेलाय. एका निर्धाव चेंडूमध्ये संघाचं देखील खातं उघडलं गेलंय. गोलंदाज अमर पुन्हा एकदा तयार. जबरदस्त फटका यावेळेस लॉंग ऑन रिजन मध्ये चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नक्कीच या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय 6च्या घरामध्ये. खरं तर सिंगल्स डबल्सवरती देखील कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं असतं. एखादा चेंडूवरती मोठा फटका आला त्यानंतर गुड रनिंग बिटवीन 2 विकेट्स असणं देखील गरजेचं असतं. जबरदस्त फटका यावेळेस पाहायचा चेंडू सीमारेषे पलीकडे गेलाय. दणदणीत आलेला हा षटकार या 6 धावेच्या मदतीनं नक्कीच धावफलक जाऊन पोहोचतोय 12च्या घरामध्ये. चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्या काही चेंडूंमध्येच आपण पाहिलं, सुरुवातीला म्हटलं मी की 12 ते 15 धावा येणं मॅन्डेटरी असेल, जेणेकरून 24 चेंडूंमध्ये 46 धावांचं एक चांगलं टार्गेट ठेवलंय सांगोली संघानं. ते टार्गेट जर पार करायचं असेल तर अतुल माली चांगली कामगिरी करतोय. आपण बघितलं पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिला चेंडू जरी निर्धाव गेला त्यानंतर अतुल मालीनं चांगला कमबॅक केलाय. एक चौकार, त्यानंतर डबल्स, त्यानंतर एक षटकार, अशा एकूण 12 धावसंख्या जमा केल्यात. पुन्हा एकदा क्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. सीमारेषे पलीकडे आलेला हा उत्तुंग असा चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय ते 16च्या घरामध्ये. चांगली धावसंख्या जमा केली आहे. आतापर्यंत पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. अतुल माली नाबाद 16 या धावसंख्येवरती खेळतोय. गोलंदाजी मार्कवर अमर यानं कमबॅक करणं गरजेचं असेल. चांगला चेंडू टाकलाय. अतुल मालीनं रोखला गेला, कारण की धोक्याची धाव कदाचित ठरू शकली असते, कारण की त्यांना माहिती आहे 16 धावा आल्यात. जे टार्गेट आपल्या माइंडमध्ये सेट केलंय ते कुठेतरी बरोबर झालंय. त्यानंतर धोक्याची धाव कदाचित
आपल्या संघासाठी चुकीची ठरेल. पहिल्या षटकाची सांगता होतीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांगुर्ली विरुद्ध खेळत असताना सावळे संघानं बिनबाद 16 अशी धावसंख्या जमा केली आहे. जे समीकरण राहिलंय येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. ऋषिकेश माली स्ट्राईक एंडवरती येतोय. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन आले गोलंदाज सागर. नारपोळी आणि उलवे या दोन संघादरम्यान नाणेफेक होईल. सागर याच्या हातामध्ये कर्णधारानं सोपवला गेलाय. येणारे 18 चेंडू 30 धावांची गरज आहे. बऱ्याच अवधीनंतर म्हणजे पूर्ण एक षटक झालं त्या मालीला स्ट्राईक भेटली आहे. गोलंदाज सागर याचा पहिला चेंडू स्ट्राईक एंड वरती फलंदाज ऋषिकेश माली. पहिला चेंडू पहिला उचले घेतलेला चेंडू होता. चेंडूला धाडलाय सीमारेषे पलीकडे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकार. या 6 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय ती एकाकडे माफ करा बिनबाद 22च्या घरामध्ये. 22 अशी धावसंख्या झाली आहे. सागरचं स्वागत केलं ऋषिकेशनं षटकारानं. चांगलं कमबॅक करावं लागेल सागर या गोलंदाजाला, जेणेकरून या मॅचमध्ये वापसी करायची असेल तर कुठेतरी या सलामीच्या जोडीला फोडणं, एखादी विकेट घेणं गरजेचं असेल. जर अशीच फलंदाजी होत राहिली तर जे टार्गेट ठेवलं गेलं 46 धावांचं ते सहजरित्या पूर्ण होईल. यावेळेस बॅटची कडा घेतली आहे. कोणतीही चूक नाही. जसं म्हटलं मी की सलामीची जोडी फोडावी लागेल, कोणत्या तरी करावं लागेल. त्याचप्रमाणे सागरनं कमबॅक केलं गेलं. पहिला गडी बाद झालाय सावळे संघाचा. ऋषिकेश माली की ज्यानं एका षटकाराचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. संघाची धावसंख्या 1 बाद 22च्या घरामध्ये. नवीन फलंदाज हरीश माळी मैदानामध्ये जातोय. एक चांगला खेळाडू, टायमिंग, नजाकतचे फटके मारणारा हा फलंदाज आहे हरीश माळी. चांगलं टायमिंग असतं त्याच्या फटक्यांमध्ये आपण पाहिलंय. गोलंदाज सागर पुन्हा एकदा तयार. आपण पाहिलं की जे IPL मॅचेसमध्ये जे वेगवेगळे फटके मारण्याचा प्रयत्न असतो, दिलस्कूप रिव्हर्शिपचा फटका असेल, त्याच फटक्याचा प्रयत्न केला, यशस्वी ठरला पहिल्याच चेंडूवरती आणि चौकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडलं गेलं. संघाची धावसंख्या झाली आहे ती 26च्या घरामध्ये. अजूनही 20 धावांची गरज आहे. जर हा सामना सावळे संघाला जिंकायचा असेल तर गोलंदाज सागरनं कमबॅक करायला पाहिजे. जरी एका षटकाराचा मगाशी मार खाल्ला, त्यानंतर ऋषिकेश मालीला त्याच फलंदाजाला बाद करण्यात त्याला आलेलं हे यश. त्यानंतर चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे, कारण की नवीन फलंदाज हरीश माली मैदानात आला. त्यानं स्वागत केलं सागरचं चौकारानं. चांगला चेंडू टाकलाय. जसं म्हटलं मी कमबॅक करायला पाहिजे. चांगलं कमबॅक केलं. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक अजूनही एका गड्याच्या मोबदल्यात 26च्या घरामध्ये, जिथे 20 धावांची गरज आहे. सागरनं कमबॅक केलंय. येणारे 14 चेंडू 20 धावांची गरज आहे. जबरदस्त फटका. जसं म्हटलं की हरीश मालीला क्लासिक फटके, टायमिंगचे फटके मारण्यासाठी ओळखलं जातं. त्याचं जिवंत उदाहरण आपण मैदानामध्ये पाहिलं. जबरदस्त फटका, वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे आलेला हा षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय 32च्या घरामध्ये. हरीश मालीला माहिती आहे, जरी मी एखादा चेंडू निर्धाव खेळलो तरी पुढच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका मारण्याचं टॅलेंट, स्किल माझ्यामध्ये आहे. दाखवून दिला पुन्हा एकदा. रिव्हर्शिपचा फटका यशस्वी ठरलाय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे चौकार.
आणि पंचांनी हे दुसरं षटक संपण्याचा इशारा केलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांगोली विरुद्ध खेळत असताना सावळे संघाने धावा जमा केल्या त्या 36. अजूनही येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. खरं तर हरेश मालीकडे टॅलेंट आहे, त्याने दाखवून दिलं का. त्याची बॅट 1 डाऊन म्हणून त्याला मैदानात पाठवलं गेलं. उत्तर दिलं राहुल पाटील, उद्या मॅच आहे आमची, माझी बॅटिंग बघायला या. खरं तर त्यानं हे दाखवून दिलं आणि मला गप्प केलंय. सुंदर फलंदाजी आत्तापर्यंत मैदानात हरेश माळीची आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज केतन याच्या हातामध्ये, ज्या केतननं सुंदर फलंदाजी केली. आता मात्र गोलंदाजी चांगली होणं गरजेचे. यावेळेस देखील चांगला फटका मार आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. दणदणीत आलेला हा चौकार या 4 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 40. गोलंदाज केतन तयार. चांगला फटका, पाहायचा चेंडू झेल सुटला गेलाय आणि ही 1 धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. या एका धावेनं धावफलक 1 न पुढे गेले. जिथे धावा झाल्या त्या ,41 धावा झाल्यात. गोलंदाज केतन तयार. चांगला फटका मारला यावेळेस. डीपीड विकेट सीमारेषे पलीकडे चेंडू जातोय चौकारासाठी. रोशन सकपाळ आमचे सिनियर कॉमेंटेटर, त्यांनी देखील अतुल माळी यांना शुभेच्छा दिल्यात. घर बसल्या ते लाईव्हच्या मदतीनं हा सामना पाहतात. त्यांचं देखील आम्ही उत्कर्ष क्रिकेट क्लब सावळेच्या वतीनं स्वागत करतोय. एका धावेची गरज आहे. गोलंदाज केतन पुन्हा एकदा तयार. जबरदस्त चेंडू टाकला होता, तेवढंच चांगला हा फटका. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषे पलीकडे दणदणीत आलेला हा चौकार आणि हा सामना घरच्या मैदानावरती उत्कर्ष सावळे संघाने हा सामना जिंकलेला आणि हरलेल्या दोन्ही संघाचं आपण हार्दिक अभिनंदन करूयात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्यासाठी दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. मी पुन्हा एकदा विनंती करेन की उलवे संघ शेवटची विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी.